त्याचं सर्व श्रेय कोणाला द्या? मी तर या ठिकाणी जाहीरपणे सांगेल की आमदार असावा तर असा, नेता असावा तर असा, नियोजन असावं तर असं, सपोर्ट असावा तर असा. खरंच शब्द सुमनांनी व्यक्त करू शकत नाही किंवा कोणते शब्द त्यांच्या बाबतीत मी मांडावे बोलावे हे सांगू शकत नाही. अहो, अक्षरशः आमचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी प्रभाग क्रमांक 9 मध्येच नाही तर सबंध वडगाव शहरामध्ये 12 प्रभागामध्ये 24 उमेदवार नगरसेवकांचे, 25 नगराध्यक्ष यांच्यासाठी जसं लहान मुलाला शिकवलं जातं, लहान मुलाला अंगा खांद्यावर खेळवलं जातं, अक्षरशः प्रत्येक उमेदवाराला लहान मुलाची काळजी घेतली जाते, त्या पद्धतीने प्रत्येक प्रभागाचं, प्रत्येक गल्लीचं, प्रत्येक चौकाचं नियोजन माननीय आमदार साहेब यांनी आम्हाला सांगितलं. त्याचप्रमाणे खरंच या सबंध वडगाव मधला जो विजय झाला याचं सर्वश्रुत श्रेय मी शिवसेनेचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि त्याच शिंदे साहेबांचे मानसपुत्र माननीय आमदार किशोरप्पा पाटील यांना 100% श्रेय देईल. कारण अक्षरशः पायाला भिंगरी बांधून पाचोरा भडगाव कधी ह्या प्रभागात कधी त्या प्रभागात एक 10-10, 20-20 मिनिटात 2-2 तासात प्रत्येक प्रभाग त्यांनी पायाखाली घातला, प्रत्येक नियोजन त्यांनी केलं आणि बारीक सारी गोष्टींपासून तर अतिशय सिरियस गोष्टींपर्यंत, त्यात राजकीय डावपेच असतील, त्यात काही सामाजिक गणित असतील, प्रत्येक बाबतीत हा मनुष्य रात्रंदिवस मेहनत करून आमच्या प्रत्येकाच्या मागे होता. खास करून प्रभाग क्रमांक 9 सांगितलं तर प्रभाग क्रमांक 9 मध्ये सुद्धा त्यांनी जातींशी लक्ष दिलं आणि आम्हाला आमच्या घरच्यांचा आहेर जो मला मिळाला, आमच्या घरच्यांचा आहेर म्हटल्यापेक्षा आमच्या घरातच जी माझ्याशी खेळी झाली त्या खेळीला कशी हाणून पाडायची याचं सबंध मार्गदर्शन सुद्धा मान्य आमदार किशोरप्पा यांनी दिलं. मी सबंध आमच्या विजयाचं श्रेय माझे मायबाप, जनता, जनार्दन, मतदार आणि किशोरप्पा पाटील यांनाच देतो. आपण विजय शिर्क प्राप्त केला, पण आता आपल्या प्रभागातल्या नागरिकांची आपल्याकडून अपेक्षा आहे तर आपण त्यांची परतफेड माननीय आप्पासाहेबांना आपण श्रेय देतात तर त्यांच्या श्रेयाची बी परतफेड आपण कशी करा? निश्चितच मला या जनता जनार्दनाने आशीर्वाद रूपी मतदान दिलं. विशेष म्हणजे भडगाव मध्ये सर्वात जास्त लीड सुद्धा मला जनता जनार्दन दिला. गैरून आल्यासारखी गोष्ट म्हणा किंवा एक माणूस इमोशनल होतं की खरंच लोक चांगल्या गोष्टीची कदर करतात आणि चांगल्या गोष्टीचं श्रेय देतात. आमच्या 2 जागा या प्रभाग क्रमांक 9च्या मतदारांनी जिंकून दिल्या. त्यांची विकासात्मक परतफेड जे आम्ही वेळोवेळी दावे केलेत किंवा आमच्या आमदार साहेबांचं जे स्वप्न आहे की हे भडगाव शहर कसं सुंदर होईल, हा प्रत्येक प्रभाग कसा सुंदर होईल, आमच्या प्रभाग क्रमांक 9च्या सबंध माझ्या मतदार राजांना, नागरिकांना आणि प्रभागातील सर्व माझ्या कुटुंबाला मी कुटुंब म्हणून, कुटुंब प्रमुख म्हणून त्यांच्या सुखदुःखात हजर राहील. विकासात्मक कुठलीच गोष्ट या ठिकाणी ठेवणार नाही आणि यापूर्वी मी जे सांगितलंय की माझा वार मी मॉडेल करून दाखवेल, हे निश्चित प्रभागाला मॉडेल रूपी गिफ्ट मी देईल. राहिला विषय माननीय आमदार साहेबांचा, ज्याप्रमाणे कृष्णाला सुदामाने पोही दिले होते तशा माझा मित्र आमदार किशोरप्पा पाटील यांना सुदाम्याचे पोही रूपी मी विकासात्मक जे क्रेडिट पाहिजे, नागरिकांचं मन जिंकून नागरिकांना जे कामं पाहिजेत ते करून आप्पासाहेबांना मी या प्रभागातून निश्चित दानरूपी मतदान यापूर्वी जे मला मिळालं तसंच दानरूपी मतदान यानंतर सुद्धा देण्याचा प्रयत्न करेल आणि माझा संपूर्ण प्रभाग आप्पासाहेबांना सांगेल की आप्पासाहेब तुम्ही दिलेले 2 उमेदवार अतिशय चांगले होते, असं आप्पांना विकासक रूपी मी परतफेड करेल. धन्यवाद.